हीच ती पांढऱ्या साडीतली बाई. तिचा तोंड दिसला नाही तरी पाठ सोडूची नाही. ह्या घराच्या वाईटार उठली होती ती. मुक्ती नाही मिळत ती का? आज रातच्याक पण माधवाक दूध घेऊन जावचं लागतं. मी काय म्हणतोय, मी उपाय सांगलेलो असा तेनी सगळा व्यवस्थित होय. माधवा काळजी घे आणि नीट पिंडीर दूध ओत. सगळा व्यवस्थित होय. येतोय मी. भाऊजी वाईस थांबा ना. आता काय आला? आता ह्या काय नवीन? ह्याने माधवाक वर किती बोलावल्याने? नाही म्हणजे तुम्ही त्यांच्याशी अण्णा कोणाच्या सांगण्यात ऐकणार काय? अवज्या माणसानं माधवचं श्राद्ध घातल्यान त्याका घराबाहेर काढल्यानी आज असं काय झालं की त्याका वरती बोलवल्यानी? काल रातच्याकच पिंडीवर दूध ओतला असताना ते हा काय झालाच नसता. रघुभाऊजी काय झाला तर तुम्ही त्यांच्या मागडा बोलशात ना. माधवा जा, काय म्हणतात ते बघ. आहे मी नाही नाही होय आहे. काय वर नको. अण्णांचो काही नेम नाही. मनात राग हा त्यांच्या. काय करतील काय सांगता येत नाही. बाहेरचं खैस्त राग याच्यावर काढतील. अरे पण गेलो नाही ना तर शांत बसतीत काय? उगाच आणखी चिडाक नको रे. माका वाटता आय बोलता तर बरोबर असं. माधव भाऊजी तुम्ही वर जाऊन येवा. ते मला भीती वाटते. अरे एवढं काय भियातोस? आणि इतक्यात जर भय दिसता ना तर जाताना वरवंटो घेऊन जा. हो काय बोलतोस तू? माधवा जा तू. काय बोलतात ते बघ. अरे काय नाही होतला. मी जातोय वांगडा. कित्या? हो नाही म्हणजे अण्णांनी त्यांका बोलवला नाही असा ना आणि त्यांच्या वांगडा हे गेले तो उगीच अण्णा रागवती. माधवा जा रे बाबा तू जा. काय तर बघ आम्ही असं होय सर जात. हा 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 बोल. हो 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 बोल. सगळ्यांना मारून टाकलं तुम्ही. बसायचं. नको मी उभाच. अण्णा मी जाईन. मी फार दिवस इथे मी नाही इथं. अण्णा माझं काय चुकलं? मी काय
ठेवतो. कोण दिसला होता तुका? कधी कोण कुठे? पांढऱ्या साडीतली बाई. हा अण्णा ते रघु काकांनी उपाय करायला सांगितलं होतं. ते मी गेलो होतो तर पाठी वळून बघितलं तर ती पांढऱ्या साडीतली बाई बघितली. मी घाबरलो. मला वाटलं आधी काहीतरी भास आहे म्हणून मी परत बघितलं तर ती दिसली. हो खरंच सांगतो शपथ मला ते हो. काय सांगितलं रघुनी? ते म्हणाले होईल सगळं उपाय कर. कसलो उपाय? अण्णा मी करेन व्यवस्थित करेन उपाय. आज रात्री तो दुधाने भरलेला अंडा घेऊन जावा लागेल पिंडीवर ओतायला. काय दिसली होती तुका? माका दाखव. दुधाचो हांडो घेऊन चल. मी येतय तुझ्या वांगडा. अण्णा तू भाऊजी अजून कसं नाही गेलो माधव? तुम्ही वायच वर जाऊन बघतास काय? ह्या काय करतास आता? येत तो. चांगलं आहे ना इलो तो. माधवा काय झालं रे? अरे असं काय बघतोस? अण्णा काय म्हणाले? अरे काय विचारतात सगळी जण? तुझी काय दातखिळ बसली? काय झालं वरती? माधवा अरे 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 आहे हे का काय झाला? पांढऱ्या साडीतली बाई. माका दाखव. दुधाचो हांडो घेऊन चल. मी येतय तुझ्या वांगडा. माधवा रे माधवा. ये बाय. अरे ह्या काय केलंस? हा किती भिजलोस रे बाबा? किती भिजलोस? किती भिजलोस? दत्ता त्याका थैसर बसव. होय माधवा बस बस थाय बस. बस 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 बस. दत्ता जरा बाजूक राहू. माधवा वर काय झाला? घाबरलंस? अण्णा काय बोललो? रघु काका दत्ता आहे मी एकट्याने पिंडीवर दूध टाकायला जाणार नाही. अरे पण एकट्यानंच जाऊचा लागताला. नाही माझ्या बरोबर अण्णा सुद्धा येणार आहेत. तेच मी सांगायचा प्रयत्न करत होतो मगाचपासून. पण भाऊजी हे त्याच्या वांगडे गेले तर? तो का आता ऐकणार हा? जाऊन देते का? पिंडेर दूध वत्ताना यांनी एकट्या नव्हतो गया. दुसऱ्या कोणाची सावली पडता का म्हणे. येतोय मी. नाही अण्णाचा काय झाला तर बघलंच ना. उपाय कोणा करूक सांगलेलो? माधवा. पण माधवान उपाय करूक नाही. त्याका परत पाठवले. हो मधी पडलो. पण अण्णा तिथे जाऊन काय करणार? हाऊस असा ना ते का जाऊ देत. एकान भागला नाही तो दुसरं गेलो. जाऊ दे. बापू झिलाचा तोंड बघणार नाही. आता बसतीत ह्या निमताने एकामेका वांगडा वेळ घालय. पण जा होचा असा ता काय थांबाचा नाही. तो बघता हा. घरात येणारं विघ्न तसाच मागे फिरान दे रे बाबा. दौगोले सुनांकडे गोड बातमी हा. घरात येणारो आनंद टिकवून ठेव रे बाबा. काल ईदीत दिलेली अडचण
तूच दूर कर. आहे सगळा दूर होईत, सगळा नीट होईत. एकदा पिंडीवर दूध पडला ना की जागृत झालेले गण शांत होतील. खुळवलास काय तुम्ही? काय झालं छायाताईंनू? अगो ते रघु काका येतात आणि काय सांगतं तुम्ही ऐकत राहतास. हा आहे तुका माहित असा ना माधव कितको भित्रो असा तो, तरी तेकाच पाठवल्यात रातच्या खंडू घेऊन. काल तसा त्या हंडोवर दूध वाया घालवला, आज तसाच. असो हंडो हंडो दूध वाया घालवण्यापेक्षा ना कुत्र्या मांजरांका घाला, त्यांचो तरी जीव जगात. अगो पण कोणाक आवडतला दूध वाया घालवू? पण जर सांगितलेला हा तर करूकच होया ना. उगाच ईशाची परीक्षा नको गो. करा तुमका जाव होया ना ता करा तुम्ही. अगो आहे तुम्ही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. पांढऱ्या साडीतली बाई माका दाखव. मी येतय तुझ्या वांगडा. माधवा, हा काय रे, काय झालं घाबरू? अरे दत्ता, मला खूप भीती वाटते रे. माधवा, आधी काय झालं तर सर डोक्यात काही एक ठेवू नको. आणि हा रघु काकांनी सांगितलेलं असा ना तर व्यवस्थित पार पाड. होय तुझ्याकडनं. अरे दत्ता, मला आता भलत्याच गोष्टीची भीती वाटते. कसली? अण्णा माझ्या सोबत येत आहेत त्याची. माधवा, त्यांनी येऊन काय होणार? दत्ता, अण्णा मुद्दामून तर माझ्या सोबत येत नाही आहेत ना. म्हणजे? अरे म्हणजे दत्ता, अण्णांना ही एकमेव संधी आहे मला मारण्याची. माधवा, हो हो, म्हणूनच अण्णा माझ्या सोबत येत असतील. त्यांना मी या घरात कधीच नको असताना मी या घरात राहतोय त्याचाच त्यांना राग आला असणार आणि म्हणून ते माझ्या सोबत येतात. आणि म्हणून मला. माधवा, असं काही एक होणार नाही. उगाच डोक्यात नको ते शंका आणू नको. आणि असा असता तर त्यांनी माझ्यावर उगारलेला फावडा तुझ्यावर उगारलेला असता ना. काही एक होऊचा नाही. नको काळजी करू. फक्त एक लक्षात घे, घरावर राहिलं संकट फक्त तूच टाळू शकतोस. सांभाळून जा. हं? एकदाच काय तर नीट पार पडू दे. चल. हा चल. माधवा, मी हंडो घेऊन येईल. माधवा, हा घ्या नको. हा एकदा या उपाय होऊन जाऊ दे. वय मग मुंबई गेलास ना तरी चला. हा अहो म्हणजे ह्या सगळ्यां काय अवस्था झाली आहे तुमची बघताव ना आम्ही. तर सर इलाच नसतास ना तर एवढा सगळा झालाच नसता. आणि थैसर निलिमा वहिनी पण तुमची काळजी करत असतल्यो. आता अशा अवस्थेत तुमची गरज असत ना त्यांका. माधवा, जाशीत ना रे नीट? हा हो, पण अण्णा. त्यांका आता किती उशीर लागता काय माहिती. उशीर? त्यांनी उशीर करून काय होताला? मोठे दिवेच लावतले ना जाऊन थैसर. हो जातात तर जाऊन दे ना. त्यांका कोण थांबवतला? अगे पण येळेर तरी येऊक होय ना. थंय झोपून रावले असतील आणि आम्ही हरवलो वाट बघित. मी बघून येते. कित्या
नाही म्हणजे येतील ना ते. बघतोय मी. ए चल तो अंडो घे. हा अण्णा बंदूक. ए अंडो. हा हा माधवा गाभाऱ्यात एकटोच जा. हेंका भुतूर येऊ देऊ नको. हा सांभाळून रे बाबा. सावकाश सावकाश. तेव्हा सगळे विधी करून माझो माधव घराकडे नीट येऊन दे रे बाबा. ओम नमः शिव. 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 नमः शिव. ओम 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 नमः शिव. काय रे ऐसर दिसली होती. नाही. मग थांबायचा नाही. चलत राह. हा ओम नमः शिवाय. 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 देवळीला. हो आलं. मी हैसरच थांबतोय. तेच तर मी. तर सगळे विधी मी पूर्ण केलेले. सगळं व्यवस्थित होऊ दे. माझ्या कुठल्याही चुकीचा त्रास माझ्या घरच्यांना होऊ दे नको. आणि हो अण्णांपासून सगळ्यांचं रक्षण कर. हो त्यांना सुधारवणं आता तुझ्याच हातात आहे. माझ्या घराचं भलं कर देवा रे देवा. अण्णा अण्णा